कोणतंही भाजणीचं पीठ न वापरता हे थालीपीठ मी आज बनवलं आहे. रात्रीच्या जेवणासाठी हलकं पण पोटभरीचं असं हे थालीपीठ आहे. यासोबत तुम्हाला दुसरी कोणती भाजी बनवायचीही गरज नाही. सगळ्यात आधी लसूण, मिरची आणि एक मोठी वाटी पालक बारीक करून घेते. अर्धी वाटीपेक्षा जास्त ही पालकाची पेस्ट तयार झाली आहे. याच वाटीने आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. जिरे, धणे जिरे पावडर, 1 चमचा हरभरा डाळीचं पीठ, पाव चमचा ओवा आणि बारीक करून घेतलेला पालक. पालक बारीक करून घेण्यासाठी 2 ते 3 चमचे फक्त पाणी वापरलं आहे. यानंतर थोडंसं पाणी घालून थालीपीठसाठी जशा पद्धतीने आपण पीठ तयार करतो तसंच पीठ तयार करून घ्यायचं. आणि 1 मोठा कांदा पातळ चिरून घेतला आहे. मिक्स करून घेऊ. हे ज्वारीच्या पिठापासून जरी बनवलेली असेल भाकरी किंवा थालीपीठ तरी अजिबात याची भाकरीसारखी चव लागत नाही. असा सुती कपडा ओला करून त्याच्यावरती थालीपीठ तयार करून घेते. पाण्याचा हात लावत मी हे थालीपीठ तयार करून घेतलं आहे. यावरून थोडेसे तीळ घालते. एक चमचा तेल घालून मी आता हे थालीपीठ भाजून घेत आहे. गॅस मोठा ठेवायचा आणि झाकून घ्यायचं. यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि थालीपीठ आता आपण दुसऱ्या बाजूनेही छान व्यवस्थित भाजून घेऊ. आणि वरून 1 चमचा तूप घालते. झाकून ठेवून भाजायचं म्हणजे 1 ते 2 मिनिटांमध्येच हे थालीपीठ तयार होतं. तर कसं वाटलं हे पालकाचं थालीपीठ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.